तर तिकडे सांगलीतील 24 पर्यटक हे काश्मीरमध्ये सुखरूप असल्याची माहिती आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे। सांगली जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेल्याचं समोर आलेलं आहे। हे सर्वजण सध्या सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाच्या सुरक्षित ठिकाणी कॅम्पमध्ये काही जण मुक्कामाला आहेत। त्यामध्ये सांगलीमधील 2, मिरजेतील 1 आणि कुपवाडाच्या सावळी येथील 1, त्याचबरोबर पलूस इथले 5 कुटुंबियांचा समावेश आहे। हे सर्व कुटुंब सध्या सुरक्षित आहे। सांगली जिल्ह्यातील अंदाजे 24 नागरिक हे आज जम्मू काश्मीरमध्ये आहेत। ह्या नागरिकांची सर्व सुरक्षिततेची व्यवस्था घेण्यात आलेली आहे। या आम्हाला कळलेल्या माहितीनुसार जे 24 नागरिक आहेत त्यातील सांगली शहरातील 4 आहेत, कडेगाव मधले 5 आहेत, पलूस मधले 8 आहेत, मिरज मधले 7 आहेत, असे एकूण 24 नागरिक अडकलेले आहेत। राज्य शासनामार्फत त्यांना लवकरात लवकर विमानाने मुंबईला अथवा पुणे इथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मी या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्वांना असं सांगू इच्छितो की जे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्वजण सुरक्षित आहेत। लवकरात लवकर त्यांना आपण पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये आणणार आहोत। आम्ही 5-6 दिवसापूर्वी इथं काश्मीरला फिरण्यासाठी आलो होतो। माझ्यासोबत प्रमोद जगताप त्यांची फॅमिली आणि आम्ही दोघं असं एकूण 7 जणांचा परिवार आम्ही आलेलो होतो। तर बाकीचे सोनवार वगैरे फिरून झाल्यानंतर ज्या दिवशी म्हणजे काल पहलगामला जो अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळेस आम्ही तो एरिया तो परिसर पाहून खाली आलेलो होतो आणि वरती त्याचा हल्ला झालेला आहे। तो अतिरेक्याने केलेला हा भ्याड हल्ला आहे आणि या भ्याड हल्ल्याची आम्ही पूर्णपणे तीव्र शब्दात निंदा त्याची करतो। गेले 8 दिवस झाले श्रीनगर येथे फिरावेस आलेलो आहोत। माझी पूर्ण फॅमिली इथं आलेली आहे। परंतु काल पहलगाम येथे जो हमला झाला तिथून मी 1 किलोमीटर अंतरावरती होतो। नशिबाने माझं दैव बलवत्तर म्हणून मी माझी फॅमिली वाचलेली आहे आणि मी सुरक्षित आहे, माझी फॅमिली सुरक्षित आहे, सगळं काही सुरक्षित आहे। परंतु इथं जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याची आम्ही निंदा करतो आणि आम्ही जे लोक फिरायला आलेले आहेत ते येऊ नये याकरताच हा भ्याड हल्ला झाला असेल असं मला वाटतंय।